काय करू बाई या माणसाचं. मला बाजारात ठेवून तसंच पुढे निघून आल्यात. मी एकटी मागं आणि ही पुढं. आपल्यासोबत आपली बायको हे डोक्यातच नसतं कधी. रस्त्याला लागलं की पार त्या टोक्याला जायचं, मागं वळून बघायचंच नाही आपली बायको हाय का नाही, कुठं हरवली बिरवली. माझं वाटतं हरवावीच असं वाटतंय त्यांना. आरशात बघून तेवढं मिशी केस पांढरे केस काळे करायचं, शायनिंग मारायची, गावभर फिरायचं. आता वय आहे का त्यांचं, शोभतं का त्यांना? कोण पटवली काय माहिती. ह्या वयात कोण भेटणार आहे म्हाताऱ्याला ह्या. तुला सांगती एवढं काम करायची मी, 20-20 भाकऱ्या लागायच्या. त्या सगळ्यांची सेवा केली. बहिणी भावंड भाचे, तुझ्या आजी आजोबा. पण ह्या माणसाने 2 शब्दाचं कौतुक कधी केलं नाही माझं. अगं आजारी पडली तर चहा सुद्धा करून पाजत नाही. भांडणं झालं आमच्या दोघांचं तर मला बोलू सुद्धा देत नाहीत. तूच खोटी, तुझंच चुकीचं, तूच चुकीची. अजिबात म्हणजे शब्द सुद्धा असं पडू देत नाहीत. एवढं असं हे करतात. आणि तू सुद्धा ना बापासारखीच आहे अगं, सेम बापासारखी. मी आहे ना म्हणून टिकली, हे घर टिकलं. नाहीतर ह्या टाकलेला कोणीच टिकलं नसतं. दिवशी हॉटेलला गेलो जेवायला, मागे लागले किती दिवस, चला चला जेवायला हॉटेलला. तेव्हा कुठं हॉटेलला नेलं तिथं होतं पका आणि त्याची बायको जेवायला होती. तर त्यांचं बिल ह्यांनी भरलं. काय गरज होती दुसऱ्याची बिल भरायची. घरात खायला का नसाना, पण दुसऱ्याची दुनियादारी करत फिरायचं. लय हाऊस तुझ्या बापाला जगाची दुनियादारी करत फिरायची. आता बघ परस माणसं बोलायला जेवायला, फोन करून सांगतात माणसं जेवायला येणारे, स्वयंपाक करून ठेव. बायकोला काय विचारायची पद्धत, बोलवायचं का नाही बोलवायचं. भाजीपाला आणायला सांगितलं तर नुसतं गवत घेऊन यायचं. काय करायचं एवढ्या भाजीपाल्याचं नसतं. काय आणतोय आपण, काय करतोय, आणायचं आणि बायकोच्या उरावर टाकायचं, कर म्हणायचं.